श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता उद्या आहे रथसप्तमी आणि या रथसप्तमीला आपल्याला काय करायचे आहे आणि काय करायचे नाहीये, कोणत्या गोष्टी आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी ह्या चुकूनही रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला करायच्या नाहीयेत आणि त्याचप्रमाणे आपल्या नोकरीमध्ये पदोन्नतीसाठी आणि चांगली नोकरी आपल्याला मिळावी याकरता आपल्याला रथसप्तमीला कोणता उपाय करायचा आहे याबद्दल सुद्धा मी तुम्हाला संपूर्ण माहितीही देणार आहे. आणि म्हणूनच हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे की रथसप्तमीचे महत्त्व काय आहे आणि रथसप्तमीला आपल्याला सूर्यदेवांची पूजा ही कशी करायची आहे आणि कोणते स्तोत्र आणि मंत्र यांचे पठण करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ मी आधीच अपलोड केला आहे. आणि अजूनही जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन नक्की बघा. आणि आता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. रथसप्तमीच्या दिवशीच पहिल्यांदाच सूर्याची किरणे ही पृथ्वीवर पडली. या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने 7 महापापांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि सूर्यदेवांच्या कृपाशीर्वादाने आपण विविध रोगांपासून मुक्त हे सुद्धा होत असतो. रथसप्तमी हा भगवान सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करत असतो. यावेळी रथसप्तमी ही उद्या म्हणजेच 16 फेब्रुवारी 2024ला आहे. दरवर्षी हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 7व्या दिवशी साजरा केला जातो. रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवांचा जन्मदिवस आहे. रथसप्तमीच्या उपवासाने सर्व रोग हे आपले दूर होतात आणि करिअरमध्ये सुद्धा आपली प्रगती होते. त्यासोबतच सूर्यनारायणाची सुद्धा आपल्यावर विशेष कृपादृष्टी ही राहत असते. तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया की रथसप्तमीला आपल्याला काय करायचे आहे. रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करायची आहे आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे आपल्याला गंगाजल हे टाकायचे आहे आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ ही करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना तांब्यामध्ये किंवा तांब्याच्या एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, त्याचप्रमाणे लाल किंवा तांबड्या रंगाचे फूल हे टाकायचे आहे आणि थोडेसे तीळ हे टाकून त्या पाण्याने आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य हे द्यायचे आहे. हे अर्घ्य आपल्याला सूर्योदयाच्या वेळी द्यायचे आहे. असे केल्याने आपल्या कुंडलीत सूर्य हा बलवान होईल आणि त्याचे शुभफळ हे आपल्याला प्राप्त होईल. आणि त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी सूर्यदेवाची उपासना ही करायची आहे आणि रथसप्तमीची व्रतकथा जी आहे ती आपल्याला जरूर ऐकायची आहे. रथसप्तमीच्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण हे लावायचं आहे. रथसप्तमीच्या दिवशी तुमच्या घरी जो कुठल्या सूर्यदेवांचा फोटो असेल किंवा सूर्यदेवांची कुठली प्रतिमा असेल किंवा सूर्ययंत्र असेल तर त्या सूर्ययंत्रासमोर किंवा फोटोसमोर धूप, दीप, अगरबत्ती हे आपल्याला आवर्जून लावायचं आहे आणि त्या फोटोची, त्या यंत्राची आपल्याला विधिवत पूजा ही करायची आहे. सूर्यदेवांच्या फोटोसमोर दिवा लावल्याने आपले नशीब हे जागृत होत असते. सूर्यदेवांच्या किरणांप्रमाणेच आपले नशीब हे सुद्धा चमकत असते. आणि म्हणूनच रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांचा फोटो आपल्याकडे असेल त्या फोटोसमोर आपल्याला जरूर दिवा हा लावायचा आहे. रथसप्तमीला दानधर्माला सुद्धा तितकंच महत्त्व आहे आणि या दिवशी जो कोणी अन्नदान किंवा वस्त्रदान करतो त्या व्यक्तीला सूर्यदेवांचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो आणि त्याचे शुभफळे त्याला मिळत असते. आणि म्हणूनच आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी आपल्या यथाशक्ती आपल्याला वस्त्र किंवा अन्न जे दान करता येईल ते गरजू लोकांनाच आपल्याला दान हे करायचे आहे. तर याप्रमाणे आपण बघितले आहे की रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला काय करायचे आहे. आणि आता आपण बघूया की रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला काय करायचे नाहीये, कोणत्या चुका या आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी करायच्या नाहीयेत. रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये संपूर्णपणे शांतता ही राखायची आहे. रथसप्तमीला आपल्या घरामध्ये कुठलीही भांडण होणार नाही, कुठलाही वादविवाद होणार नाही याकडे आपल्याला संपूर्णपणे लक्ष हे द्यायचे आहे. आणि स्वतःच्या रागावर आपल्याला नियंत्रण ठेवायचे आहे आणि विनाकारणच आपल्याला कोणालाही रागाने, द्वेषाने बोलायचे नाहीये. रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला स्वतःला क्रूरतेपासून दूर ठेवायचे आहे. त्याचप्रमाणे रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला मद्यपान हे करायचे नाहीये. त्यासच तामसिक अन्न हे सुद्धा आपल्याला चुकूनही खायचं नाहीये. रथसप्तमीला आपल्याला चुकूनही मांसाहार सुद्धा करायचा नाहीये. रथसप्तमीला आपल्या घरातील वातावरण हे आपल्याला पूर्णपणे आनंददायी ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे रथसप्तमीचे व्रत जर तुम्ही करत असाल तर या दिवशी ब्रह्मचर्य हे सुद्धा तुम्हाला जरूर पाळायचे आहे. आणि रथसप्तमीचे व्रत करत असाल तर या दिवशी मिठाचे सेवन हे चुकूनही करू नका. आणि रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला मिठाचे दान हे जरूर करायचे आहे. रथसप्तमीला मिठाचे दान केल्याने सूर्यदेवाच्या कृपेने आपल्या शारीरिक वेदना या दूर होत असतात. रथसप्तमीला जर तुम्ही उपवास करत असाल तर तुम्ही फळांचे सेवन हे करू शकता. तर याप्रमाणे आपण आता बघितले आहे की रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला कोणत्या चुका या करायच्या नाहीयेत. आणि आता आपण जाणून घेऊया की आपल्या नोकरीमध्ये आपल्याला पदोन्नती मिळावी यासाठी आपल्याला रथसप्तमी
रथसप्तमीच्या दिवशी कोणता प्रभावी उपाय हा करायचा आहे याबद्दलच आता आपण माहिती घेऊया। खूप दिवसांपासून प्रयत्न करून सुद्धा जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये तुमच्या अपेक्षित यश हे मिळत नसेल तर रथसप्तमीच्या दिवशी उगवत्या सूर्याला अर्घ्य द्या। यासाठी तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात लाल चंदन, गूळ आणि लाल फूल टाकून सूर्यदेवाला या पाण्याने अर्घ्य हे अर्पण करा। त्याचप्रमाणे आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा। असं केल्याने तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अपेक्षित यश हे मिळेल आणि तुमच्या करिअरमध्ये झपाट्याने तुमची प्रगती होईल आणि त्यासोबतच तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या मानसन्मानातही वाढ होईल। तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळावं म्हणून तुम्हाला हा उपाय रथसप्तमीला जरूर करायचा आहे। हा उपाय केल्याने तुमच्या अपेक्षित यश हे तुम्हाला नक्कीच मिळेल। आणि त्याचप्रमाणे नोकरीमध्ये प्रगती करण्यासाठी, नोकरीमध्ये पदोन्नती मिळवण्यासाठी रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे हे सुद्धा आता आपण बघूया। तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये प्रगती व्हावी असं वाटत असेल आणि नोकरीमध्ये तुम्हाला पदोन्नती मिळावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही एक तांब्याचा तुकडा घ्या आणि त्याचे 2 समान भाग करा आणि एक भाग हा वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या आणि दुसरा भाग आपल्याजवळ पर्समध्ये ठेवा आणि हा दुसरा तुकडा कायम आपल्याजवळ राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। हा उपाय केल्याने आपल्या करिअरमध्ये आपली प्रगती होते, आपल्याला नोकरीमध्ये जी काही पदोन्नती हवी असते ती मिळते आणि त्यासोबतच आपल्या आरोग्याच्या बाबतीतही आपल्याला याचा चांगला फायदा हा होत असतो। तर याप्रमाणे ज्यांना आपल्या नोकरीमध्ये पदोन्नती व्हावी असं जर वाटत असेल तर त्यांनी रथसप्तमीला हा उपाय नक्की करा। तर याप्रमाणे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघितली आहे की रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी या करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीये आणि त्याचप्रमाणे आपल्या करिअरमध्ये आपल्याला अपेक्षित यश मिळावं, आपल्या नोकरीमध्ये आपली पदोन्नती व्हावी याकरता कोणते उपाय हे आपल्याला करायचे आहे याबद्दल सुद्धा आपण संपूर्ण माहिती ही बघितली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।